मंडळी नमस्कार. आज सकाळी 6:30 वाजता दिवस निघाल्याबरोबर गुड मॉर्निंगच्या ऐवजी ही मॉर्निंग गुड नाही असं अनेक लोक बोलतायत. मंडळी तुम्हाला कळलं असेल मी कुठल्या विषयावर बोलताय. मंडळी सोनम वांगचुक यांनी गेले 20 दिवस उपोषण केलं, आमरण उपोषण केलं. त्यांची हालत अतिशय गंभीर झाली होती आणि कोर्टाचा आदेश आहे असं सांगून सोनम वांगचुक सरांना आज दिल्लीच्या जंतर मंतरवरून चक्क एकदम बेरहमीने एकदम बिलकुल निर्दयीपणे पोलिसांनी उचललं आणि शेजारी त्यांनी पडदे लावले की जेणेकरून मीडियाला ते दिसणार नाही किंवा कॅमेऱ्यात कुठे कैद होणार नाही. कशा पद्धतीने त्यांना नेलं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मंडळी अतिशय भयंकर हा प्रकार घडलेला आहे आणि या मोदी सरकारबद्दल देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. त्याच अनुषंगाने काही मीडिया रिपोर्टर्स आज अभिजित दिपकेंच्या घरी, संभाजीनगरला मला वाटतं त्यांचं घर आहे, तिथे त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्या काही बाईट्स घेतल्या, त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. अभिजित दिपकेंचे आई वडील जे मुलाच्या पाठीमागे आजपर्यंत उभे नव्हते, त्यांच्या विरोधात त्यांचा विरोध होता ही सगळी ऍक्टिव्हिटी करण्याला. अभिजित दिपकेंना ते सांगायचे की तू भारतात येऊ नको, हा या देशातलं वातावरण हल्ली ठीक नाही आहे, त्यामुळे तू तिकडेच आपलं काहीतरी करिअर कर असं त्यांचं सांगणं अभिजितला होतं. परंतु अभिजितने ऐकलं नाही आणि शेवटी आम्ही आता आमच्यामधली भीती सुद्धा गायब झालेली आहे आणि आम्ही दोघंही अर्थात अभिजितचे आई वडील दोघंही दिल्लीला उद्या जाणार आहे आणि ते देखील मुलासोबत आमरण उपोषण करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. परंतु मंडळी हे बोलत असताना अतिशय संतापाने, अतिशय दुःखी होऊन, अतिशय उद्विग्न होऊन त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे या देशाच्या पंतप्रधानासाठी. मंडळी ही अतिशय निंदनीय आहे. आजपर्यंत इतकी सरकार आली गेली मंडळी, तुम्ही पाहिले असतील, पण या मोदींबद्दल ज्या प्रकारे संताप व्यक्त होत आहे, या हुकुमशाहीबद्दल संताप व्यक्त होत आहे. अभिजितचे खुद्द वडील काय म्हणाले मंडळी, मला सांगणं अवघड जात आहे तुम्हाला की मोकाट सुटलेला हा सांड आहे. ही अतिशय गंभीर प्रतिक्रिया आहे मंडळी एखाद्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल. असं एखाद्या ऍक्टिव्हिस्टच्या आईवडिलांनी, एखाद्या आंदोलनकर्त्या मुलाच्या, विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी अशी प्रतिक्रिया देणं हे अतिशय चिंताजनक, गंभीर आहे मंडळी. हे किती भयावह आहे मंडळी की त्यांना किती संताप आला असेल की त्यांच्या आईने हेही म्हटलं की मोदी निपुत्रिक आहेत, मोदी वांझोटे आहेत, कदाचित म्हणून त्यांना कुणाच्या लेकराची काळजी नाही. त्याचप्रमाणे मोदी आहेत ज्यांना बायको नाही, मुलं बाळ नाही, संसार नाही, घरदार नाही, भाऊ नाही, ते काही कशालाही ते कुठल्याही प्रकारे कुटुंबात ते वावरून नसल्याने त्यांना देशातल्या मुलांची, लेकरांची काळजी नाही. आणि म्हणूनच इतक्या जेन्युइन प्रश्नावर, इतक्या ज्वलंत विषयावर, विषय कोणता आहे मंडळी, विषय पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला ठाऊक आहे विषय काय आहे मंडळी. नीट पेपर फुटला आणि चक्क 20 चिमुकले म्हणेल मी त्या विद्यार्थ्यांना की ज्यांनी आपलं आयुष्य जगलेच नाही, ज्यांनी दुनियाच पूर्णपणे पाहिलेली नाही, जे संसारातच पडलेले नाहीत, त्या लेकरांनी, अशा 20 लेकरांनी आपल्या देशात जीव गमावला आहे. नॉट अ जोक मंडळी. मी हा अंध भक्ताळांना सांगतो की अबे सुधरा जरा. विषय कुठला आहे? अभिजित दिपके स्वतःसाठी तिथे लढतो आहे का? त्याला कुठल्या निवडणुकीत उभं राहायचं आहे त्यासाठी तो लढतो आहे का? हे आंदोलनच एक वेगळ्या प्रकारचं आहे. हे जेनझीचं आंदोलन आहे. या देशातल्या तरुणांनी छेडलेलं हे आंदोलन आहे. कशासाठी? तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर वारंवार पेपर फुटीचे प्रकरण होत आहेत आणि 20 विद्यार्थ्यांनी या देशात आत्महत्या करणं मंडळी, ज्याच्या घरचा जीव जातो त्याला ते कळतं दुःख काय असतं. जे लेकरं गेले आहेत, ज्यांची मुलगी गेली आहे, ज्यांचा मुलगा गेला आहे, त्यांनी आत्महत्या केली आहे नीट पेपर फुटल्यामुळे आणि वारंवार पेपर फुटीचे प्रकरण घडत आहे. माझं म्हणणं हे बिलकुल नाही की मोदी सरकारमध्ये घडत आहे, काँग्रेसच्या सरकारमध्येही घडलं असेल, मग त्यांच्या सरकारमध्ये घडलं म्हणून तुमच्या सरकारमध्ये घडावं का, हा लोकांचा प्रश्न आहे. आणि आज अभिजित दिपके इतका उद्विग्न आहे, तुम्ही व्हिडिओ बघत असाल शेजारी स्क्रीनवर माझ्या मंडळी, अक्षरशः संतापून म्हणा किंवा एक पश्चाताप म्हणून त्यांना ते दुःखी होऊन म्हणा, त्यांना रडायला येत आहे. त्या मुलाला, या जान जवान लेकराला, मुलाला रडायला येत आहे की इतका मोठा गोल्ड मेडलिस्ट माणूस आणि देशासाठी रेमन मॅग्सेसे पुरस्कार आणणारा, इतका मोठा पुरस्कार आपल्या देशासाठी घेऊन येणारा सोनम वांगचुक, या माणसाची देखील किंमत या सरकारला नाही मंडळी. तुमची आमची किंमत काय पत्र्याची असेल लक्षात घ्या. तुम्ही यावरून एक लक्षात घ्या, तुम्ही भाजपाचे समर्थक असा, तुम्ही शिवसेनेचे असा, राष्ट्रवादीचे असा, फत्र्याच्या कुठल्या घंटे पक्षाचे तुम्ही समर्थक असा, त्याच्याशी काय घेणं देणं नाही. पण ही आग तुमच्या दारापर्यंत ज्या दिवशी पोहोचेल त्या दिवशी तुम्हाला कळेल मंडळी या सरकारचं धोरण काय आहे. आंदोलन करणं हा संविधानिक अधिकार आहे, कुणाचाही अधिकार आहे. उपोषण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, राईट्स आहे. संविधानाने हे अधिकार प्रत्येकाला दिलेले आहेत. आणि उद्देश कुठला आहे? आजही ते महाराष्ट्रातले काय 2-3 ते भटुकडे आहेत, ते पत्रकार, ते टकले आहेत. कोणता तो रघुवंशी, अबे नीट विषय तर सांग लोकांना.
बडवून चढवून खूप भाषेचा प्रयोग करून खूप जॅकेट बिकेट घालून आपलं टिडा बिडा लावलं की अभि तुम्ही भिडून जाताना लोकांची दिशाभूल करता. अबे प्रश्न काय आहे? कुठल्या प्रश्नावरती ते लेकरं तिकडे ते मुलं आंदोलन करत आहेत? तुझ्याही घरचा उद्या कुणी नेटची परीक्षा देईल, तुझं लेकरूत परीक्षा देईल उद्या. अबे इतकी चाटायची का, इतकी चाटायची का, इतकी अंधभक्ती करायची का कुठल्याही पक्षाची? अबे कुठला पक्ष नाही, ते सगळे आपापले खिशे भरण्यासाठी असतात. ना काँग्रेसवर विश्वास आहे, ना राष्ट्रवादीवर आहे, ना कुठल्या शिवसेनेवर आहे, ना कशावरच विश्वास नाही. लोकशाहीवर विश्वास असला पाहिजे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हे समर्थन करण्याची वेळ नाही. ही या देशातली जेनझी चिडलेली आहेत. आणि एक लक्षात घ्या, आता ही सुरुवात अनेक दिवसांपासून मोदी सरकारने केलेली आहे. मोदीला स्वतः ते निपुत्रिक असल्यामुळे त्यांना मुलाबाळांची किंमत नाही असं एखाद्या महिलेनं बोलणं हे किती गंभीर टीका आहे. लाज आणि शरम वाटायला पाहिजे. पुन्हा त्या अभिजित दिपकेंवर बघा, आता पोलिसांच्या माध्यमातून काही घटना घडवत आहेत आणि जिथे पोलिसांचं काम नाही तिथे गर्दीमध्ये आपलेच लोक घुसवून शाई फेकणे, बघा तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, शाई फेकणे किंवा तिथे असं करायचं की जेणेकरून ते जेनजी तिथले जे तरुण आहेत, जेवढे काही आहेत, संख्या कमी असेल पण ते कोणत्या पद्धतीने चिडेल जेणेकरून त्यांना चिथावणी देण्यात येईल की ते चिडले पाहिजे आणि या आंदोलनाला गालबोट लागलं पाहिजे असे प्रयत्न गेल्या 20-25 दिवसापासून होत आहेत. मला वाटतं 27 दिवस झाले ते तिथे आंदोलन सुरू आहे आणि 20 दिवस झाले सोनम वांगचुकचं 9 किलो वजन कमी झालं होतं मंडळी. परंतु अन्न न घेण्याचा, उपोषण करण्याचा त्यांना अधिकार संविधानाने दिलेला आहे. सरकारला जर एवढी काळजी आहे, रेमन मॅग्सेसे पुरस्कार हा साधा सुद्धा पुरस्कार नाही जो देशासाठी आणला. आणि एवढंच नाही मंडळी, तर -15 डिग्री तापमानामध्ये या देशातले सैनिक काम करतात लेह लडाखच्या त्या भूमीवरती, त्यासाठी टेंट सुद्धा त्यांनी बनवलेले आहेत सोनम वांगचुकने. त्याचंही निर्माण केलेलं आहे की जेणेकरून +15 टेम्परेचर त्या आपल्या देशाच्या जवानांसाठी मिळेल. शिक्षणावरती त्यांनी किती कामं केलं आहे. एक मेडल फक्त रेमन मॅग्सेसे पुरस्कार नाही, असे 15 ते 20 पुरस्कार त्यांनी आणले आहे या देशासाठी मंडळी. ठीक आहे, आंदोलन तुम्हाला चुकीचं वाटते, प्रश्न चुकीचा आहे का? ज्या प्रश्नावरती ते आंदोलन करत आहेत ते चुकीचं आहे का? आज अतिशय दुःखी होऊन अभिजितच्या आईवडिलांनी प्रतिक्रिया दिल्या पत्रकारांसमोर. ते उद्या दिल्लीला जाणार आहेत, तेही आपल्या मुलाबरोबर उपोषण करणार आहेत. शेवटी त्यांनाही तुम्ही भाग पाडलं उपोषण करायला आणि आपल्या मुलाचं दुःख त्यांना बघवत नाही. एक करिअर सेट झालेला माणूस, एक मुलगा, एक तरुण या देशाचा या इथल्या प्रश्नांसाठी लढतो आहे, तर हा फंडामेंटल राईट आहे, हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. प्रत्येक नागरिकाला उपोषण करता येतं, आंदोलन करता येतं. आंदोलन चिरडण्याचा अधिकार सरकारला नाही. मंडळी, हा देश भरकटतो आहे, हा देश कुठल्या तरी वेगळ्या अंगाने जातो आहे आणि या देशाचा पंतप्रधान मोकाट सांड आहे. हे असं वाक्य एखाद्याने बोलणं एखाद्या पंतप्रधानाबद्दल, ही किती वाईट गोष्ट आहे मंडळी. ही वेळ का येऊ द्यावी सरकारने? या खूप अतिशय चिंताजनक ही परिस्थिती आहे मंडळी. तुम्हाला स्क्रीनवरती जे व्हिडिओ माझ्या हाती लागले ते व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आहे मंडळी. जे शक्य होईल पुन्हा मी तुमच्या समोर येऊन हे बोलेल मंडळी. तर नीटच्या पेपर फुटीमुळे हा सगळा प्रकार घडला आणि महाराष्ट्रात याच्यामध्ये फार मोठं घबाड, फार मोठे लोक सापडलेले आहेत आणि त्यानंतर या ज्वलंत प्रश्नावरती उत्तर न देता काही अकाउंटेबिलिटी काहीच सरकारची राहिलेली नाही, काहीच जबाबदेही राहिलेली नाही, काहीच उत्तर देण्याचं त्यांचं राहिलेलं नाही. त्यांना जे कर्तव्य आहे त्यांचं की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला आंदोलन जेव्हा 27 दिवसापासून तिकडे होत आहे, तर तुम्हाला एक माणूस तुमचा त्या ठिकाणी जाऊन विचारपूस करू शकत नाही. म्हणजे तुम्ही जनतेसाठी आहात की कोणासाठी आहात की स्वतःसाठी आहात? इतकी हुकुमशाही, इतकी तानाशाही या देशात आजपर्यंत कधीच घडली नाही आणि पुन्हा तो संग्राम होईल, लक्षात घ्या. लोक कमेंटमध्ये बोलतायत, खाली तुम्ही कमेंट्स वाचा मंडळी, अतिशय वाईट शब्दात या सरकारला लोक टीका करतायत. ही योग्य गोष्ट नाही. निपुत्रिक आहेत, पुत्र नाहीत, संसाराचं प्रेम नाही, बायको नाही, गोतावळ नाही, म्हणून या माणसाला देशातल्या लोकांची काळजी नाही असा सरळसोट लोक टीका करतायत मोदींवरती. योग्य नाही. आणि ते महाराष्ट्रातले भटुकडे ते 2-3 पत्रकार तो टाकले आहेत, टिळा बिळा लावून आले, काही बडबड करतात, काही दिशाभूल करतात लोकांची. अबे कुठल्या प्रश्नावरती उपोषण सुरू आहे ते लिहा ना, ते बोला ना. तुम्ही पत्रकार आहे नाही माहीत नाही, पण काही तर ठेवा जनाची नाही तर मनाची. काही भरकटवून, काही दिशाभूलून, काही एक आपली टेर लावायची, काही दिशाभूल. तुमचे चॅनल पाहतात कोण? तुम्हाला तर इतक्या कमेंट्स करतात वाईट शब्दामध्ये. अबे लोकशाहीला पकडून तर चाला, लोकांचे प्रश्न तर मांडा. मान्य आहे ना, चुकीच्या गोष्टीवरती मोदींची टीका करू नये कोणी, खरोखर करू नये. सगळेच कामं वाईट केले असंही कुणाचं म्हणणं नाही, पण जिथे वाईट होत आहे तिथे बोलण्याचा अधिकार आहे. सरकार म्हणजे काय तोपशन लागून गेले आहे का? ते लोकांनीच पाठवलेले आहेत ना, आपणच त्यांना निवडून दिलेलं आहेत ना.
काँग्रेसला लोक कंटाळले होते म्हणून भाजपला निवडून दिलं आणि भाजपने हा तसा तमाशा देशभरात लावलेला आहे मंडळी. आणि त्या ठिकाणी पोलिसच नाही, त्या ठिकाणी त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मुलं पाठवण्यात येत आहेत. काहींचा आरोप आहेत की ते RSSचे काही मुलं आहेत, माहीत नाही त्याचं काही प्रमाण नाही आपल्याकडे, कोण आहेत कोण नाही. पण यानं त्या प्रकारे ते आंदोलन चिरडायचं आणि त्यांना तिथून संपवून टाकायचं, जेणेकरून या देशातले लोक काहीच बोलणार नाही, कधीच आंदोलन करणार नाही, आपल्याला कधीच प्रश्न विचारणार नाही. सत्ता म्हणजे अमरपट्टा नाही. ज्या ज्या देशात तानाशाही, ज्या ज्या देशात हुकुमशाही घडली, असा इतिहास आहे की ते नेस्तनाबूत झाले. गोळ्या झाडून स्वतःची आत्महत्या करावी लागली असाही प्रकार घडला आहे, तुम्हाला माहिती आहे. पुन्हा पुन्हा वारंवार ते पधाड लावण्याची आवश्यकता नसावी मंडळी. आज अतिशय वाईट प्रकार घडलेला आहे. 20 तारखेला म्हणजेच मला वाटतं सोमवारला ते आंदोलन त्यांचं होतं, तिथून मार्च होता, पीसफुली ते प्रोटेस्ट करणार होते. सगळ्या देशाला त्यांनी आवाहन केलं होतं. मी त्यावरती 3 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता माझ्या हिंदी चॅनलसाठी. पण आज मी या मराठी चॅनलसाठी माझ्या हा व्हिडिओ करतोय मंडळी. बंधूंनो, तुमच्या दारापर्यंत ही ज्वाला, ही आग, हा भडका येईस्तोवर शांत बसू नका, जागे व्हा. आपलं समर्थन अभिजित दिपकेला द्या. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला घेणं देणं या विषयासाठी आहे की तो कशासाठी भांडतो आहे, कुणासाठी भांडतो आहे. हे सगळे नेते इकडे तिकडे जेव्हा भाषणं ठोकायला फिरतात आणि टाळ्या घेतात लोकांच्या, तर 26 जानेवारी 15 ऑगस्ट त्यांचं भाषण पहा कुठल्या शाळेत जेव्हा चीफ गेस्ट म्हणून जातात तेव्हा नुसते बाताड्यानं फोकणाऱ्या फेकतात. मुलांनो, तुम्ही या देशाचं भविष्य आहात. चांगले शिका, मोठे व्हा, आईवडिलांचं नाव मोठं करा. काय खाक मोठं करणार आहे, काय घंटा नाव मोठं करणार आहे आईवडिलांचं? इथे शिक्षण व्यवस्था ढंगाची नाही त्या देशात. मंडळी, अतिशय संतप्त प्रतिक्रिया अभिजित दिपकेंच्या आईवडिलांनी दिलेली आहे. अभिजित दिपकेंसोबत सौरभ दास असेल, आणखी ती नेहा असेल, 4-5 तिथे मुख्य आहेत आणि आणखी काही आहेत. तर देशभरातून 20 तारखेला विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी लढायला पाहिजे. आज तुम्ही प्रत्येकाने जर असं म्हटलं की नव्हे, शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा, तर या देशाचं काहीही होणार नाही, लक्षात घ्या मंडळी. आम्हीही आमच्या परीने व्ह्यूजसाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, आमचं चॅनल चालावं यासाठी नाही, पण हे आमचं कर्तव्य आहे एक इन्फ्लुएन्सर म्हणून, एक युट्यूबर म्हणून आम्ही हा व्हिडिओ करतो आहे. आम्हाला माहिती नाही आम्हाला व्ह्यूज मिळणार आहे की नाही. आमचं हाही देशभक्तीचा देशभक्तीत एक आमचा खारीचा वाटा असावा, यासाठी फक्त आम्ही हे बोलतो आहोत. माझ्यासारखे अनेक लोक बोलत आहेत, अनेक राजकीय पक्षांनी देखील त्यांना पाठिंबा दिला. फक्त पाठिंबा देऊन होणार नाही, त्या मंचावर जाऊन नुसतं माईकवर बडबड केल्याने होणार नाही. अबे, तुम्हालाही तिथे जावं लागेल मंडळी. अतिशय वाईट कंडिशन या देशाची करून ठेवलेली आहे गेल्या 10 वर्षात, 12 वर्षात, की कुणाला काही बोलूच द्यायचं नाही, काहीच नाही. धरायचं, फेकायचं, तुरुंगात टाकायचं, धरायचं, फेकायचं, कारागृहात पाठवायचं, धरायचं, फेकायचं, ईडी पाठवायची, धरायचं, फेकायचं, CBI पाठवायची, पोलीस पाठवायची. म्हणजे काय गुंडागर्दी लावलेली आहे? असा देश होता का? माझ्या वयाची जितके माणसं असतील, 54-55 वर्षाची, त्यांनी इंदिरा गांधीच्या काळापासून आम्ही सरकार पाहिली आहेत. झाल्या ना, त्यांनीही चुका केल्यात ना, अक्षम्य चुका त्यांनीही केल्या. प्रत्येकच सरकार करतं. माणूस हा चुकांचा पुतळा आहे. आणि हा कुठला अहंकार आहे की ऐकायचंच नाही कोणाचं, बिलकुल बहिरेपणा घ्यायचा, आंधळेपणा घ्यायचा? हा कुठला न्याय? राम मंदिरावरती बोलू नका म्हणजे चोरी तुम्हीच कराल, त्याच्यावरती कोणी बोलायचं नाही. देवही तुम्ही विकत घेतले आहेत का? तुम्हालाच फक्त जय श्रीराम म्हणायचा अधिकार आहे का? तुम्हीच फक्त हिंदू आहात का? हिंदू कर्माने, संस्काराने हिंदू होत असतो. अनेक लोक बोलत आहेत की जो लाशांवरती, मैतांवरती, मृत्यूच्या तांडवांवरती पाय देऊन जो माणूस सत्तेवरती गेला आहे, त्याला काय किंमत राहणार आहे कोणाच्या मरण्याची? सोनम वांगचुक मरेल नाहीतर जगेल, अशाही प्रतिक्रिया लोक देत आहेत मंडळी. काहीतरी थोडं तरी जनाची नाही तर मनाची. असो मंडळी, तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि लाईक ठोका बरोबर, कमेंट लिहा मंडळी. हीच एक देशभक्तीचा, हाच एक तुमचा एक छोटासा घरी बसून का होईना पण खारीचा वाटा होईल. पण तुम्ही समर्थन द्या. ज्यांचं फिजिकली हजर राहणं, उपस्थित राहणं होऊ शकतं, शक्य आहे. मला वाटत नाही की ते आंदोलन होऊ देतील 20 तारखेला. चिरडून टाकतील. सत्ता आहे, ताकद आहे, पॉवर आहे. ज्या पद्धतीने आज अभिजित दिपकेंचे वडील संतप्त होऊन म्हणाले की आता आम्ही भिणार नाही, आमची भीती आता आज सकाळपासून बेपत्ता झाली आहे. सोनम वांगचुकच्या पत्नी सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. त्यांनी सांगितलं की कुणाच्या परमिशननी त्यांना औषधोपचार सुरू झालेला आहे. संविधानात हा अधिकार आहे उपोषण करण्याचा. त्याला जबरदस्ती करून त्याला अन्न खाऊ घालू शकत नाही तुम्ही. हा राईट्स आहे त्याचा.
आणि त्यांच्या पत्नीने गीतांजली ज्या आहे वांगचुकच्या पत्नी, त्यांनी हे उत्तर लेखी उत्तर डॉक्टरांनाही मागितलेलं आहे हॉस्पिटलमध्ये जाऊन. बघू मंडळी, काय अपडेट्स येईल ते तुमच्या पुढे नक्कीच सांगू तुम्हाला. काही व्हिडिओज येतील, काही फोटोज येतील, तेही तुमच्यापर्यंत पोहोचवू. नमस्कार.